इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 7 चलन। आज आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 7.1 सोडवणार आहोत। त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चलन, चलनाचे प्रकार, समचलन आणि व्यस्त चलन। चलनाचे दोन प्रकार आहेत, समचलन आणि व्यस्त चलन। त्यामधील आपण प्रथम समचलन बघूया। एक आपण उदाहरण बघूया। 1 डझन वह्यांची किंमत 240 रुपये असेल तर 3 वह्यांची किंमत किती? 9 वह्यांची किंमत किती? 24 वह्यांची किंमत किती? 50 वह्यांची किंमत किती? आता आपल्याला 1 डझन वह्यांची किंमत दिलेली आहे। 1 डझन वह्यांची किंमत म्हणजेच किती? 12 वह्यांची किंमत किती आहे? 240 रुपये। 12 वह्यांची किंमत किती आहे? 240। त्यावरून आपल्याला 3 वह्यांची किंमत काढायची आहे, 9 वह्यांची किंमत, 24 वह्यांची किंमत, 50 वह्यांची किंमत। तर या ठिकाणी तुम्ही काय करणार? 12 वह्यांची किंमत 240, म्हणजे आपण जर नेहमीप्रमाणे गणित केलं तर काय करणार? 240 ला 12 ने भागणार, म्हणजेच किती येईल? जर 240 ने 12 ने भागल्यावर उत्तर किती येईल? 20। उत्तर किती येईल? 20। म्हणजेच एका वहीची किंमत किती आली? 20। एका वहीची किंमत 20। मग 3 वह्यांची किंमत किती आली? 20 त्रिक 60। 9 वह्यांची किंमत किती? 9 गुणिले 20, 9 दुने 18 म्हणजे 180। 24 वह्यांची किंमत किती येईल? 24 दुने 48 म्हणजे किती? 480। 5 दुने 10 म्हणजे किती येणार? 1000। 50 वह्यांची किंमत किती येणार? 1000। आता तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर या 12 आणि 240, 12 म्हणजेच का? वह्यांची संख्या आणि किंमत ही रुपयांमध्ये, दोघांचं जर गुणोत्तर बघितलं 12/240 तर गुणोत्तर किती येईल? 1/20। बे एके बे 3/60 चं गुणोत्तर किती येईल? 1/20। 9/180 चं गुणोत्तर किती येईल? 120। म्हणजे या सारणीवरून असे दिसते की वह्यांची संख्या x आणि त्यांची किंमत y, आपण वह्यांची संख्येला काय घेतलंय? x घेतलंय, किंमत y घेतलंय, त्यांची किंमत y, यांचे गुणोत्तर किती आहे? 1/20 आहे आणि ते स्थिर आहे। ते कसे आहे? स्थिर आहे। म्हणजेच वह्यांची किंमत, वह्यांची संख्या आणि त्यांची किंमत हे कसे आहेत? समप्रमाणात आहेत। वह्यांची किंमत आणि वह्यांची किंमत काय? समप्रमाणात आहेत। पण वह्यांची संख्या वाढली तरी किंमत वाढते, वह्यांची संख्या कमी झाली किंमत कमी झाली, म्हणजे जे काय? समप्रमाणात आहेत। या ठिकाणी जर समचलन असेल तर यांचा काय स्थिर असतो? भागाकार स्थिर असतो। समचलनामध्ये काय स्थिर असतो? भागाकार स्थिर असतो। प्रत्येक संख्यांचे गुणोत्तर म्हणजे आपण भागाकार म्हणतोय स्थिर आहे। 1/20 प्रत्येकाचा भागाकार बघितलं तर उत्तर किती येईल? 1/20। यांचं गुणोत्तर काय? स्थिर आहे। कळलं? म्हणजे वरील सारणीवरून वह्यांची संख्या x आणि y यांचे गुणोत्तर स्थिर आहे, म्हणून वह्यांची संख्या व त्यांची किंमत समप्रमाणात आहेत। तर समचलन हेच कसं लिहिणार? x आणि y हे समप्रमाणात आहेत, किंवा x आणि y समचलनात आहेत, किंवा x आणि y यांच्यामध्ये समचलन आहे। या प्रकारे आपण हे यांचं वाचन करू शकतो। x वह्यांची संख्या x, किंमत काय? y, यांचं वाचन कसं करणार? x आणि y समप्रमाणात आहेत, x आणि y समचलनात आहेत, x आणि y यामध्ये समचलन आहे, आणि हेच या प्रकारे लिहिता येईल। x समचलन y, x समचलन y, हे मध्ये जे आहे त्याला म्हणतात अल्फा, हे जे आहे त्याला म्हणतात अल्फा। ओके, हे वाचन कसं करतात? x समचलन y। ओके, आता आपण सराव संच 7.1 सोडवूया।
सराव संच 7.1 प्रश्न पहिला. चलनाचे चिन्ह वापरून लिहा. वर्तुळाचा परिघ सी त्याच्या त्रिज्येशी म्हणजे आर समप्रमाणात असतो. वर्तुळाचा परिघ कोणतं अक्षर घेतलंय सी, त्रिज्याला कोणतं अक्षर घेतलंय आर. वर्तुळाचा परिघ त्याच्या त्रिज्येशी काय असतो समप्रमाणात असतो. हे चिन्ह वापरून लिहायचं. म्हणजे सी समचलनाला आपण काय घेतो हे अल्फा काढतो, नंतर आर. सी समचलन आर म्हणजे परिघ त्रिज्येशी काय समप्रमाणात आहे. कळलं आहे. नेक्स्ट. मोटारमध्ये भरलेले पेट्रोल एल, तिने कापलेले अंतर डी, यामध्ये कोणते प्रमाण आहे समप्रमाण. त्या समप्रमाणासाठी आपण काय घेतोय अल्फा घेतो. एल समप्रमाण डी हे आपण काय लिहिलंय चिन्हामध्ये लिहिलेलं आहे. आता आपण प्रश्न दुसरा सोडवूया. उदाहरण दुसरे. सफरचंदांची किंमत व सफरचंदांची संख्या यांत समचलन आहे. यावरून खालील सारणी पूर्ण करा. सफरचंदांची संख्या x, सफरचंदांची किंमत y. सफरचंदांची संख्या x किंमत किती आहे 8. सफरचंदांची संख्या 4 किंमत किती आहे 32. सफरचंदांची किंमत किती आहे 56. संख्या काढायची आपल्याला. सफरचंदांची संख्या 12 आहे, किंमत काढायची आहे. सफरचंदांची संख्या किंमत 160 आहे, सफरचंदांची आपल्याला किंमत काढायची आहे. या दोघांमध्ये समचलन आहे. समचलनामध्ये काय स्थिर असतं तर भागाकार स्थिर असतो. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकांचं गुणोत्तर किती येईल 1:8. किती आहे गुणोत्तर 1:8. बघा 4/32, 4 1 4, 4 8 32. म्हणजेच प्रत्येकांमध्ये गुणोत्तर किती आहे 1:8. मग या ठिकाणी 56 आहे, मग वरती संख्या किती येईल तर 56ला जर आपण 8 ने भागलं तर किती येईल 7. 7 8 56, 7 1 7, 7 8 56. म्हणजे उत्तर किती आलं 7. या ठिकाणी 12. आता संख्या दिले आपल्याला किंमत काढायची. म्हणजे 12ला आपण जर 8 ने गुणलं, 12ला आपण काय केलं 8 ने गुणलं. या 8 ने 12 8 96. गुणोत्तर की 12 1 12, 12 8 96. गुणोत्तर किती येईल 1:8. आता किंमत किती आहे 160. 160ला तुम्ही जर 8 ने भागला तर किती येईल 20. किती येईल 20. उत्तर कळलंय. या ठिकाणी 7 8 56. किती आलं गुणोत्तर 1:8 येईल. 12 8 96. 12 गुणिले आपण या ठिकाणी 8 केले. या ठिकाणी काय केलं 56 भागिले 8 केले. आणि या ठिकाणी काय केलं 160 भागिले किती केले 8. कळलंय. त्यावेळी संख्या कोणती आली 20. म्हणजे या x आणि y यामध्ये x आणि y चं गुणोत्तर काय स्थिर आहे. x आणि y मधील गुणोत्तर काय स्थिर आहे. आपल्याला काय सांगितलं होतं फक्त सारणी पूर्ण करा. आपण सारणी पूर्ण केलेली आहे. ज्या ज्या आपल्याला हे रिकामे बॉक्स होते त्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आता तुम्ही परीक्षेमध्ये लाल पेनचा वापर करणार नाही, त्याऐवजी संख्या लिहा आणि त्याला बॉक्स करा किंवा संख्येला काय करा अंडरलाईन करा. ओके. हा झाला दुसरा प्रश्न. आता आपण तिसरा प्रश्न किंवा उदाहरण आपण तिसरे सोडवूया. उदाहरण 3. जर m समचलन n आणि m बरोबर 154 असताना n बरोबर 7 तर n बरोबर 14 असताना m ची किंमत काढा. या ठिकाणी आपल्याला काय दिलंय तर m समचलन n. आता m आणि n यामध्ये समचलन आहे. तर यानंतरची स्टेप बघा. m बरोबर k गुणिले n. हे समचलनाचे चिन्ह काढून त्या ठिकाणी काय घेतलंय बरोबर आणि k. हे समचलनचे चिन्ह काढलेलं आहे. त्या ठिकाणी काय घेतलंय बरोबर चिन्ह आणि k. k म्हणजेच चलनाचा स्थिरांक.
या केलाच म्हणतात चलनाचा स्थिरांक. आता या ठिकाणी आपल्याला एम ची किंमत किती दिली आहे? एम बरोबर 154 आणि एन बरोबर 7. ह्या दोन्ही किमती यामध्ये ठेवा. एम बरोबर 154, के गुणिले एन ची किंमत आहे 7, म्हणून 154 या ठिकाणी गुणाकार आहे तर काय होणार? भागाकार. 7 या बाजूला येतील आणि काय होईल? भागाकार होईल. बरोबर के. 7 एके 7, 7 दुने 14, उरला 1, 7 दुने 14, 22 बरोबर के. म्हणजेच काय आली? के ची किंमत किती आली? 22. आता ही के ची किंमत या ठिकाणी ठेवा या समीकरणामध्ये. म्हणजेच एम बरोबर 22 गुणिले एन. काय केलं? ही के ची किंमत आपण या समीकरणामध्ये ठेवली. म्हणजे एम बरोबर के. के ची किंमत किती आली? 22 गुणिले एन. यालाच म्हणतात चलनाचे समीकरण. याला म्हणतात चलनाचे समीकरण. आता आपल्याला काय काढायचं आहे? एन बरोबर 14. एन बरोबर 14 असताना एम ची किंमत काढायची आहे. आता ही किंमत पुन्हा या चलनाच्या समीकरण जे काढले चलनाचे समीकरण त्यामध्ये आपल्याला एन ची किंमत ठेवायची आहे. एम बरोबर 22 गुणिले एन. एम बरोबर 22 गुणिले 14. 22 गुणिले 14 गुणाकार करा. 22 गुणिले 14, 14 दुने 28, आजचे गेले 2, 14 दुने 28 आणि 2 30, 14 दुने 28 आणि 2 30, किती आहे? 308. एम बरोबर 308. या ठिकाणी तुम्हाला उत्तर कळलं असेल बघा. एन बरोबर 7 तर 154. एन ची किंमत डबल झाली म्हणजे एम ची किंमत सुद्धा काय होईल? डबल होईल. बघा 154 ची दुप्पट किती आली? 308. म्हणून एन बरोबर 14 असताना एम ची किंमत किती असेल? 308 असेल. कळलं? आता आपण उदाहरण 4 सोडवू. उदाहरण 4. एन हे एम शी समचलनात आहे तर पुढील सारणी पूर्ण करा. एन आणि एम यामध्ये कोणतं चलन आहे? समचलन आहे. तर पुढील सारणी काय करायची? पूर्ण करायची आहे. आता समचलन असेल तर काय स्थिर असतो? भागाकार काय असतो? दोघांमधला स्थिर असतो. आणि दोघांमध्ये गुणोत्तर किती आहे? 3/12 म्हणजे किती येणार? गुणोत्तर 3 एके 3, 3 चौक 12, 5 एके 5, 5 चौक 20 म्हणजे गुणोत्तर किती स्थिर आहे? 1/4 गुणोत्तर स्थिर आहे. म्हणजे 5 ला 4 ने गुणल्या 5 आणि 5 ला 4 ने गुणाकार केल्यावर किती येतो? गुणाकार 20. 3 ला 4 ने गुणल्यावरती गुणाकार किती येतो? 20. मग आपल्याला जर या ठिकाणी एम ची किंमत किती? 6.5 दिली आहे. म्हणजेच काय करावं लागेल? 6.5 ला कितीने गुणावं लागेल? 4 ने गुणावं लागेल. किती येईल? 4 एके 4, 4 पंचा 20, आजचे गेले 2, 4 7 24 आणि 2 26. एक संख्या सोडून दशांश चिन्ह आहे म्हणजे या ठिकाणी काय येईल? दशांश चिन्ह. म्हणजे उत्तर किती आलं या ठिकाणी? 26. ओके. आता या ठिकाणी कोणत्या संख्येला 4 ने गुणल्यावर उत्तर 28 येतं? तर किती येईल? 7. 7 चौक 28. मग याला काय करावं लागेल? 4 ने भागावं लागेल. जर 28 ला आपण 4 ने भाग घालवला तर उत्तर किती येईल? 7. हे किती आपल्याला लगेच कळतं. 7 चौक 28 म्हणजे उत्तर किती आलं इथे? 7. उत्तर आले 7. आता 125. 125 ला कितीने गुणावं लागेल? 4 ने. जर 125 ला आपण 4 ने गुणले तर उत्तर किती येईल?
5 चोक 20, आजचा गेले 2, 4 दुने 8 आणि 2 10, आजचा गेला 1, 4 एके 4 आणि 1 5. किती संख्या सोडून दशांश चिन्ह आहे? 2 संख्या सोडून 1 2 म्हणजे किती येईल? 5.00. म्हणजे उत्तर किती आलं इथे? 5. कळलंय उत्तर? आपण या सारणी काय केली आहे? पूर्ण केलेली आहे. आता उदाहरण आपण 5वे सोडवूया. उदाहरण 5. y हे एक्सच्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते आणि जेव्हा x बरोबर 16 तेव्हा y बरोबर 24, तर चलनाचा स्थिरांक व चलनाचे समीकरण लिहा. आपल्याला काय दिलंय? y हे एक्सच्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते. काय सांगितले? y एक्सचा वर्गमूळ, एक्सचा वर्गमूळ म्हणजे वर्गमुळात x, y समचलन वर्गमूळ x. कळलं? y हे एक्सच्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते. y समचलन x चे वर्गमूळ म्हणजे x चे काय घेतले इथे? वर्गमूळ आपण घेतलेलं आहे. नेक्स्ट स्टेप, हे समचलनाचे चिन्ह काढणार आणि त्या ठिकाणी काय येणार? बरोबर आणि k गुणले वर्गमुळात x. या ठिकाणी k हा चलनाचा काय आहे? स्थिरांक आहे. चलनाचा स्थिरांक. आता आपल्याला x ची किंमत किती आहे? x बरोबर 16 तेव्हा y बरोबर 24. आता या दोन्ही किमती या समीकरणामध्ये ठेवा. y ची किंमत 24 बरोबर k, x ची किंमत किती आहे? 16. 24 बरोबर 16चं वर्गमूळ किती येतं? 4. 16चे वर्गमूळ 4 आहे. आता या ठिकाणी 24 छेद किती येणार? 4, कारण का या ठिकाणी गुणाकार आहे, तर ही 4 या बाजूला येऊन काय होईल? भागाकार होईल. 4 एके 4, 4 सक 24, 6 बरोबर k म्हणजेच k बरोबर 6 म्हणजेच काय आलाय? हा चलनाचा स्थिरांक. चलनाचा स्थिरांक म्हणून चलनाचा स्थिरांक बरोबर कितीला? 6. नंतर आपल्याला काय काढायचं आहे? चलनाचे समीकरण. आता ही k ची किंमत या ठिकाणी ठेवा या समीकरणामध्ये, म्हणजेच काय होईल? y बरोबर k किती आहे? k ची किंमत 6. 6 गुणले वर्गमुळात x हे झालं चलनाचे समीकरण. चलनाचे समीकरण म्हणून चलनाचे समीकरण बरोबर y बरोबर 6 वर्गमुळात x. कळलंय? आपण चलनाचा स्थिरांक काढलाय, चलनाचे समीकरण काढलेले आहे. आता आपण उदाहरण 6वे सोडवूया. उदाहरण 6. सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी द्यावी लागते. जर मजुरीची रक्कम आणि मजुरीची संख्या यामध्ये काय समचलनात असतील तर 17 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल? काय दिलंय आपल्याला? मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या, पण यात कोणतेही अक्षर दिलेले नाही. आपण समजा मजुरीची संख्या, समजा मजुरीची रक्कम काय घेऊया? रक्कम म्हणजे किंमत. आपण कशामध्ये मोजतो? रुपीज मध्ये. रक्कम मी काय घेतले? बरोबर R. काय घेतले? R. आणि मजुरांची संख्या
काय घेऊया, नंबर संख्या आहे म्हणजे नंबर म्हणजे काय घेऊया एन. समजा मजुरीची रक्कम काय घेतली आपण आर, तुम्ही दुसरं अक्षर घेऊ शकता. मजुरांची संख्या काय घेतली मी एन आहे. आता रक्कम आपण आर घेतली आहे, मजुरांची संख्या काय घेतली आहे एन. तर काय दिलंय, मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात आहेत. म्हणजेच काय येणार, मजुरीची रक्कम काय घेतली आपण आर समचलन एन. या ठिकाणी आर घेतलाय मी एन घेतलंय. तुम्ही दुसरं अक्षर हे जर आठवत नसेल तर दुसरं या ठिकाणी अक्षर घेऊ शकता. ओके, आर समचलन एन. आता या नंतर काय येईल आर, म्हणून आर बरोबर के गुणिले एन. के काय आहे, चलनाचा स्थिरांक. आता या ठिकाणी किमती दिल्या आर, मजूर किती आहेत 4, म्हणजेच किती एन बरोबर 4, रक्कम किती आहे 1000, म्हणजे आर बरोबर किती आहे 1000. पण मजुरांची संख्या 4 आहे आणि रक्कम किती आहे 1000. या किमती या समीकरणामध्ये ठेवा म्हणजे आपल्याला के ची किंमत मिळेल. आर बरोबर 1000 बरोबर के, एन किती आहे 4, काय होणार इथे भागाकार होईल 1000/4 बरोबर के. 4 ने भाग घालवा, किती उत्तर येईल 250. 4 एके 4, 4 दुने 8, किती उरले 2. 2 1 2 0 2 0 किती 20, 4 पंचा 20 आणि हा 0, किंवा या प्रकारे भाग घालवा तुम्ही. ओके, उत्तर किती आले 250. म्हणजे के बरोबर 250 एखाद्याला चलनाचा स्थिरांक. मग चलनाचे समीकरण काय येईल, ही के ची किंमत या ठिकाणी ठेवा. आर बरोबर 250 ही के ची किंमत आपण ठेवली आहे, गुणले एन, हे झालं चलनाचे समीकरण. आता आपल्याला काय दिलंय, मजुरांची जर 17 मजुरांना किती मजुरी लागेल, मजुरांची संख्या दिली आहे म्हणजे एन ची किंमत दिली आहे. एन ची किंमत किती आहे 17, तर त्यांना एकूण मजुरी किती लागेल म्हणजे आर ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता या किमती या चलनाच्या समीकरणामध्ये ठेवा. आर बरोबर 250, एन ची किंमत किती आहे 17. आता गुणाकार करा, 250 गुणिले 17, 250 गुणिले 17, 250 गुणिले 17. 17चा पाडा येत असेल डायरेक्ट करा, किंवा 17चा पाडा येत नसेल तर 7 ने गुणा, नंतर 1 ने गुणा. 17 0 0, 17 5 85, आजचे गेले 8, 17 दुने 34, 34 आणि 8 42, किती येईल 4250. किती आले 4250. म्हणून 17 मजुरांना रुपीज किती रुपये 4250 रुपये मजुरी द्यावी लागेल. कळलंय? अशा प्रकारे आपण सराव संच 7.1 पूर्ण सोडवला आहे. थँक्यू.